हॅलो डॅड, कसे आहात? आदित्य नाश्त्यासाठी तयार होऊन डायनिंग टेबलवर बसला होता. छान. मी आत्ताच ज्याच्याशी बोललो तो आदित्य तूच होतास ना? आदित्यच्या कसे आहात तुम्ही या प्रश्नावर श्यामराव उपहासाने बोलले. डॅड प्लीज स्टॉप बीइंग सार्कास्टिक. अच्छा ओके ओके बोल. काही नाही, मला वाटलं काहीतरी शेअर करावं म्हणून. घराशी संबंधित? नाही, बिझनेस रिलेटेड. खरं तर ते कुठं आहे बेटा यावेळेस? मी आत्ता घरीच आहे. का डॅड? मी ऑफिसला निघालो होतो. आदित्य, आज मी तुला एक गोष्ट सांगतो जी लक्षात ठेवल्याने तू आयुष्यभर प्रगती करशील. फक्त प्रगती. हो डॅड, प्लीज सांगा. बेटा, घरातल्या बाबींवर घरात चर्चा केली जाते आणि बिझनेसच्या ऑफिसमध्ये याची गाठ बांध. तू घरी बसून बिझनेसविषयी विचार करत राहतो आणि ऑफिसमध्ये बसल्यावर घरचा विचार करत राहतो. ही चांगली गोष्ट नाही. थँक्यू. झालं का तुमचं? म्हणजे मी आता मला जे बोलायचे ते बोलू? ऑफिसला पोचल्यावर बोल. डॅड यार, आयडिया आली आहे. डोक्यातून निघून जाईल मग. बोल. गावातील फॅक्टरीच्या जमिनीवर जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ना? हो, पुढे बोल. डॅड, तिथेच अजून जमीन घेऊन हाताने बनवलेल्या वस्तूंचा छोटासा व्यवसाय सुरू करावा. चांगली आयडिया आहे. पण माझ्या मते आत्ता लेदर प्रोडक्शन आणि डिझायनिंगवर भर दे. तो प्रोजेक्ट मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. कोणी फॅशन डिझायनर हायर केला आहे की नाही अजून? हो, चालू आहे. आम्ही ऑलरेडी इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये आहे. वेल अँड गुड. आता सध्या यावर फोकस करा. लवकरच आपण तुझ्या हँडमेड प्रॉडक्ट या आयडियावर चर्चा करू. थँक्यू डॅड. थँक्यू सो मच. त्याचा ड्राफ्ट मोकळ्या वेळेत तयार कर. नक्की. ओके बाय डॅड. बाय. फोन कट करूनही आदित्य फोनमध्ये व्यस्त होता. सायलीने सगळा नाश्ता टेबलावर ठेवला होता. अक्षय आणि वेदिका जेवायला पण लागले होते. सायली कमरेवर हात ठेवून आदित्यकडे पाहत होती. काही वेळाने आदित्यचे लक्ष आपोआप सायलीकडे गेले. ती अजूनही तोंड फुगून उभी होती. काय झालं? असं काय बघतेस? इटिंग का करत नाही तुम्ही? किती वेळ झालाय फोनवर खुसूर चालली आहे. काय म्हणालीस? सायलीचे बोलणे ऐकून अक्षय आणि वेदिकाही गोंधळले. मी म्हणाले फूड ईट करा. ऑफिसला जायला उशीर होत नाही आता. सायली तिचा हात तोंडाकडे घेऊन जा खाण्याचा इशारा करत म्हणाली. वेदिकाच्या तोंडातून कॉफी बाहेर येता राहिली. अक्षय पोट धरून हसत खुर्चीवरून उठला. ओ माय गॉड, सायली पुन्हा एकदा बोल ना. हो सायली, पुन्हा एकदा बोल ना. वेदिका हसत म्हणाली. काय झालं? काही चुकीचं बोलले का? इटच बोलतात ना जेवायला. सायली अक्षय आणि वेदिकाला हसताना पाहून बोलले. आदित्य तिची इंग्रजी ऐकून गप्पच बसला. वेदिका आणि अक्षयला हसू आवरले नाही. का? सगळे का हसत आहे? सायली रागाने बोलली. तुझ्या विनोदावर. अक्षय कसा तरी आपलं हसू नियंत्रित करत म्हणाला. मी विनोद करते? अच्छा. सायली आदित्यच्या खांद्यावर हात मारत म्हणाली. जेवण करायला अजून काय बोलणार? बोला. फूड इटिंग करा असंच बोलणार ना? नाही सायली, फूड इटिंग नाही, इट युअर फूड बोलायचं. इंग्रजीमध्ये जे काम होत आहे ते आधी बोलायचं. उदाहरणार्थ जेवण करायला बोलायचं इट, ना की इटिंग. तुला समजले का? आदित्यने त्याच्या टोस्टला बटर लावताना सायलीला प्रेमाने समजावले. ओके, मला समजले. मी इतकी पण मूर्ख नाही आहे. कॉफी ड्रिंक करा, नाहीतर कोल्ड होईल. सायलीने तिचे केस तिच्या बोटांनी तिच्या खांद्यावरून मागे फेकले. मग ती स्वयंपाकघरात चालत जात असताना तिचा पाय टेबलाला अडकला. ती पडणारच होती की पटकन वेदिकाने तिचा हात धरून तिला आधार दिला. अरे सायली, बी केअरफुल ना. जरा स्वतःची काळजी घे. ओके. आय एम फॅन नाही, फाईन मॅडम. आदित्य हसत म्हणाला. मोठे आले लाट साहेब, मला शिकवतील. सायलीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि मटक कर निघाली. सर, सायली इज डॅम क्यूट. शपथ. तसे तुम्हाला गुड न्यूज मिळाली की नाही? सायली हसत म्हणाली. वेदिका हसत म्हणाली. गुड न्यूज. आदित्यने पुन्हा त्याच्या नाश्त्यावर लक्ष केंद्रित केले. वेदिका आणि अक्षय एकमेकांकडे बघून स्माईल केली आणि पुन्हा आदित्यकडे बघून हसू लागले. काय, माझ्याकडे असे का पाहत आहे तुम्ही दोघे? सिरियसली, सायलीने तुम्हाला आज सकाळी काही सांगितलं नाही का? वेदिका आश्चर्याने परत आदित्यकडे पाहू लागली. आज सकाळी? नाही तर
मी उठलो तेव्हा ती स्वयंपाकघरात आली होती. का? काय झालं? वेदिका आणि अक्षय अजूनही एकमेकांना डोळ्यांनी छेडत होते. ठीक आहे, जेव्हा तुमच्या दोघांचं कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे वाला गेम संपला की मग मला सांगा काय ते. आदित्य त्याची कॉफी जवळजवळ संपवत म्हणाला. आणि अक्षय, तुला आज दुपारची मीटिंग घ्यायची आहे. एक तर कायनात आज लेट झाली आहे, हद आहे. कुणीही एक काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही. आणि वेदिका, तो हँडमेड कारागीर वाला आयडियाचा ड्रॉप तयार कर. टीम हवी असेल तर सांग. आज संध्याकाळपर्यंत ड्राफ्ट मला पाठव. शेवटची चुस्की घेत कॉफी संपवत आदित्य म्हणाला. सर, तुम्ही लवकरच पप्पा होणार आहात. हा हा, नाईस वन. बट धिस इज नॉट अ टाईम टू जोक. सो त्यामुळे मी जे बोललो ते व्हायला हवे. आदित्य टेबलावरून उठला. अक्षय आश्चर्याने वेदिकाकडे पाहत होता. जणू ती अक्षयशी खोटं बोलली आहे. अरे सर, आय एम सिरियस. सर, सायली इज प्रेग्नेंट. तिला टेस्ट करण्यासाठी किट मीच आणून दिली होती. वेदिकाने बोललेली शेवटची लाईन ऐकून आदित्यची पावलं थिजली. त्याने वळून वेदिकाकडे पाहिलं. आय थॉट तिने तुला सांगितलंच असेल. आदित्याचा भावहीन चेहरा पाहून वेदिकाने मान टेकवली. तिला समजले नाही की ती असे काय बोलली आहे. आदित्यने 2 मिनिटे उभा राहिला. त्यानंतर त्याची लॅपटॉपची बॅग खुर्चीवर ठेवली आणि फास्ट पायऱ्या चढत जोराने ओरडला, सायली. आवाज इतका जोरात होता की वेदिका आणि अक्षय घाबरून एकमेकांकडे पाहू लागले. सायली हा आवाज चांगलाच ओळखत होती. या आवाजाने ती नेहमीच घाबरली होती आणि आजही तेच झालं होतं. ती स्वयंपाकघरातून वरच्या मजल्यावर धावली. अक्षय वेदिकाच्या कानात हळुवारपणे कुजबुजला. तुला खात्री आहे का? सायली प्रेग्नेंट आहे? होय, नक्कीच. तिने मला आज सकाळी किट दाखवली होती. पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवत होता. मग हा इतका का भडकला आहे? ॲक्च्युली मला वाटतं मीच काहीतरी गडबड केली आहे. वेदिकाचा चेहरा पडला. काय? तू काय केलंस? यार, मागच्या महिन्यात ज्या दिवशी मी लग्नाच्या लेहंगा खरेदीसाठी घरी आली होती तेव्हा सायली माझ्याकडे गर्भनिरोधक गोळ्या घेऊन आली होती. ती म्हणाली, बघ वेदिका, माझी तब्येत एकदम ठीक आहे, तरीही त्यांनी मला या गोळ्या घेण्यास सांगितलं आहे. मग मी तिला सांगितलं. काय सांगितलं? अक्षयने आश्चर्याने विचारलं. हेच की या गोळ्या बाळ न राहण्यासाठी आहेत. वेदिका खांद्यावर करत तोंड लटकवत म्हणाली. म्हणजे तिने खाल्ल्या नाही? कदाचित. त्यावेळी तर ती ठीक आहे म्हणून निघून गेली. कदाचित तिने त्या खाल्ल्या नसतील. कदाचित सर फॅमिली प्लॅनिंगच्या मूडमध्ये नसतील, त्यामुळे ते चिडले असतील. यात तुझी काही चूक नाही यार. भाईने सायलीला स्वतः समजायला हवे होते ना. तिला असेच औषध देऊन सांगितलं तर ती सगळ्या जगाला विचारेल की तिची तब्येत बिघडली नाही तर औषध कशासाठी. अक्षय वेदिकाच्या खांद्यावर थोपटत सांत्वत देत बोलला. सर, इतके अपसेट का राहत आहेत? हा खूप आनंदाचा प्रसंग आहे आणि ते असे वागत आहेत. माहीत नाही, जेव्हापासून मॉम डॅड गेले आहेत ते अस्वस्थ आहेत. ते विचित्र झाले आहेत. इतक्या रागात आहेत. त्यांनी सायलीला काही कधीच नाही. तो कितीही रागात असू दे, सायलीशी कधी चुकीचं बोलणार नाही. यार, सकाळीच आपण मॉम डॅडला सांगायला हवं होतं. नाही, थांब वेदिका. माहीत नाही त्यांना बाळाला ठेवायचं आहे की नाही. अशा परिस्थितीत मॉम डॅडला आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. जर त्यांनी पुन्हा बाईला बेबी ठेवण्यासाठी दबाव आणला तर तो आणखीनच अस्वस्थ होईल. त्याला स्वतःहून निर्णय घेऊ देणं चांगलं आहे. तुला म्हणायचं आहे का गर्भपात? ते गर्भपात तर करणार नाहीत ना? वेदिकाच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी आली होती. अक्षयने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, ही त्या दोघांची वैयक्तिक बाब आहे. त्यांना बेबी ठेवायचं की नाही आपण त्यात काही करू शकत नाही. पण एक गोष्ट मला समजली आहे की पती पत्नीने एकमेकांशी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणे किती महत्त्वाचं आहे. वेदिकाचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिने अक्षयच्या छातीला मिठी मारली. माहीत आहे सायली, सकाळी खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावरची चमक वेगळीच होती. मला माहीत असतं तर मी कधीच आदित्य सरांना सांगितलं नसतं. तू सांगितले नसते तर काय कळले नसते का? देवा, त्यांनी गर्भपाताचा विचार करू नये. सायली खूप खुश आहे. बघूया काय होतंय. अक्षयने वेदिकाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. ठीक आहे, मी ऑफिसला निघतोय. भाईला आज उशीर होणार आहे. कुणीतरी वेळेवर ऑफिसला पोहोचणं खूप गरजेचं आहे. अक्षय, प्लीज जाऊ नकोस. मला भीती वाटते. वेदिकाने अक्षयचा शर्ट पकडला आणि त्याच्या पाठीला चिपकली. अरे डोंट वरी.
मी माझ्या भाईला चांगला ओळखतो. अक्षयने वेदिकाच्या ओठांवर एक किस केला आणि बाहेर आला. तो नजरेआड होईपर्यंत वेदिका त्याच्याकडे बघतच राहिली. त्यानंतर तिने हळूच वळून वर जाणाऱ्या पायऱ्यांकडे पाहिले आणि मग आदित्यच्या रूमकडे. सायलीने आत प्रवेश करताच आदित्यने रूम बंद केली. धन्यवाद.